नमस्कार मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आमच्या व्हिडिओचा पहिला भाग आवडला असेल. तर पुढील भागाला आता सुरुवात करीत आहोत. पुढील गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आम्ही आता पुढे जात आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा. आमच्या व्हिडिओला तुम्ही असाच भरभरून प्रचंड असा प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा करतो आणि व्हिडिओला आता सुरुवात करतो. तर चला माझ्यासोबत पुढे जाऊया आपण. तर पुढील गणपती आहे आता मुंबईचा सम्राट. या मुंबईच्या सम्राट गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आता आलेलो आहोत. तर सुरुवातीला आतमध्ये खूपच सुंदर असं डेकोरेशन होतं, परंतु लाईन असल्यामुळे आम्हाला सर्वांना लाईनीत उभं राहण्यासाठी लागली होती. तर इथे आम्हाला श्रद्धाची भेट झाली. श्रद्धा आमच्यासोबत इथे आली या गणपतीमध्ये. कारण सुरुवातीला आम्ही तिघंच निघालो होतो घरातून. आतमध्ये अजून भरपूर मोठी अशी लाईन आहे. कारण इथे मुख्यतः गिरगावमधील जे गणपती बाप्पा असतात त्यांना प्रचंड असे लाईन असल्यामुळे थोडी वाट पाहावी लागते. तर आम्ही आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आतमध्ये आलेलो आहोत. मुंबईचा सम्राट गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर अशी मूर्ती, आकर्षक अशी आणि मनमोहित करणारी अशी मूर्ती. आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आतमध्ये आलो. सगळीकडे खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. डेकोरेशन आणि बाप्पाची मूर्ती तर अशी डोळ्यामध्ये एकदम सामावून घेण्यासारखी एकदम अशी सुंदर अशी एकदम. मुंबईच्या सम्राट गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खेतवाडीची तिसरी गल्ली या ठिकाणी आम्ही गेलो. तर लाईन तर इतकी दिसत नव्हती, कारण की आतमध्ये प्रचंड असे म्हणजे भरपूर लांब असल्यामुळे असं काही वाटत पण नव्हतं की गर्दी असेल म्हणून. पण दर्शनासाठी जाणारी लोक जाऊन पटापट बाहेर येत होती. तर आम्हाला इथे जास्ती काही वाट पाहावी लागली नाही. आम्ही फटाफट बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. परंतु आम्ही जे कधी विचारही केला नव्हता की विनायकी रूपामध्ये असणारे गणपती बाप्पाचे दर्शन आम्हाला होईल. विनायकी बाप्पाचे हे रूप असं बहुतेक कारण कोणाला जास्ती माहिती नसेल. जर विनायकी रूप गणपती बाप्पाच्या या रूपाबद्दल जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. हे रूप बाप्पाने कोणत्या वेळेस घेतले होते आणि कशासाठी हे रूप घेतले होते. तर आपल्याला जर ह्याबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये याची माहिती सांगावी. कारण की विनायकी गणपती बाप्पाचे हे रूप बहुतेक जणांना अजाण असेल तर जरूर कळवा. बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर चहाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही एके ठिकाणी थांबलो. कारण चहाचा सुगंध खूपच दरवळत असल्यामुळे आम्ही चहाचा मोह आवरू शकलो नाही. आणि चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही खेतवाडीतील 4थ्या गल्लीतील लंबोदर बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो. तर तिथे आम्हाला क्रिकेट विश्वातील काही चित्रफितींचे दर्शन झाले.
उनको याद रखता है तो तारीखी तकनीक बदल देता है। इरादों से इतिहास नया लिखते हैं, आए हम मौका वही कर गुजरने का। नाज हो हर हिंदुस्तानी को खुद पे, मुखानामा फिर कदमा मंजिल को, ये गली हमारी है। दुनिया पे छाने की अब हिंदुस्तानी की बारी है। त्यानंतर आम्ही खेतवाडीतील 7वी गल्ली येथील बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे गेलो। तर 7व्या गल्लीतील बाप्पाचे गणपतीचे डेकोरेशन तर खूपच सुंदर आणि मनमोहक असे वाटत होते, परंतु जास्त लाईन असल्या कारणामुळे आत काही जाता येत नव्हतं। त्यासाठी आम्ही तिथे असलेले पास खरेदी केले आणि पास विकत घेऊन मग आम्ही दर्शनासाठी बाप्पाच्या गेलो। तसं तर दर्शनासाठी रांगेत उभे राहूनच दर्शन घेऊ शकतो आपण आणि घ्यावयास पाहिजे, परंतु घरी येण्याची गडबड असल्यामुळे आम्ही लोकांनी पास घेतले आणि मग बाप्पाच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पाहिले तर बाप्पाचे डेकोरेशन इतके मनमोहक आणि सुंदर असे वाटत होते की असे वाटत होते तिथूनच बाहेर पडूच नाही आपण। एखाद्या महलाप्रमाणे असे डेकोरेशन केलेले होते बाप्पाचे मंडपाचे। खूपच सुंदर अशी मूर्तीसुद्धा खूपच सुंदर अशी दिसत होती आणि इथून पुन्हा घरी जाऊच नाही असे वाटत होते, इथंच राहावे कायमचे। परंतु काय आपल्याला घरी जाण्याचे पण आपल्याकडे वेळ नव्हता, घरी जायचं होतं लवकर, तर बाप्पाचे दर्शन लवकर घेऊन आणि बाहेर पडायचे होते, कारण की असे पण दर्शकांना जास्ती इथं थांबून देत नव्हते। तर बाप्पाचे सुंदर असे दर्शन आम्ही घेतले आणि आपल्यासाठी पण घेऊन आलेलो। येथील दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर असे वाटत होते की या गल्लीमध्ये पूर्णतः जिकडे तिकडे जत्राच भरलेली आहे। निरनिराळ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी इथे भरपूर लोक बसले होते, काही वस्तू घेऊन आले होते। तर त्यातील वस्तू घेण्यासाठी श्रद्धाला आणि विनीताला पण काही मोह आवरला नाही, तर श्रद्धा आपल्या बॅगसाठी किचेन घेण्यासाठी गेली। तर तिला बार्बी डॉल खूपच आवडत असल्यामुळे श्रद्धाला त्याचा मोह आवरला नाही आणि ती बार्बी डॉल खरेदी करण्यासाठी उभी राहिली इथे। तो बघू शकता खूपच म्हणजे याच्याने एक्साइटमेंटमध्ये एकदम श्रद्धा बघा, तिने एक बार्बी डॉल विकत घेतली, आपल्या बॅगेला लावूनसुद्धा दाखवते इथे। तर तिला बार्बी डॉल लहानपणापासून भरपूर आवडतात, तर असे वेगवेगळ्या अशा डॉल इथे विक्री करण्यासाठी होते आणि बरेच प्रकारचे असे वेगवेगळे अशा वस्तू या गल्लीमध्ये बाजारामध्ये विक्री करण्यासाठी घेऊन आलेली होती लोक। तर ती खरेदी करण्यासाठी सुद्धा लोकांची अशी झुंबड उडालेली होती। प्रामुख्याने या गल्लीमध्ये फिरताना मला शाळेतील
जुन्या काळाचे म्हणजे आमच्या शाळेत मी जेव्हा शाळेत असताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. शाळेमधून असेच आम्ही मित्र एकत्र या गल्लीमध्ये माझी शाळा असल्यामुळे या गल्लीमध्ये आम्ही अशा गणपतींच्या डेकोरेशन पाहण्यासाठी आम्ही मित्र जमून जायचो. तर त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. त्यानंतर आम्ही केतवाडीचा राजा येथील सुंदर असे डेकोरेशन पाहण्यासाठी आम्ही सर्वजण आम्ही लाईन लावून नाही म्हणा, पण आम्ही इथेसुद्धा आम्ही तिकीट घेऊन म्हणजे पास घेऊन आम्ही आतमध्ये प्रवेश केला. तर आतमध्ये येताच पाहिलं की बाप्पाची मूर्ती इतकी सुंदर आणि मनमोहक होती. तर खूपच म्हणजे असे दुरून तर इतकी सुंदर आणि मनमोहक वाटत होती. तर जवळून म्हणजे पाहण्याचा मोह आवरत नव्हता. कारण त्यांनी वरतून त्यांनी प्रवेश ठेवला होता. त्यामुळे वरूनच आम्ही हे पाहिलं, बाप्पाचे दर्शन घेतले. आणि आजूबाजूला त्यांनी भिंतीवर सुद्धा खूप छान असे संदेश लिहिले होते, काही चित्र रेखाटले होते. तर त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे चित्र होते. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. त्यांना भिंतीवरती त्यांनी वेगवेगळे चित्र रेखाटलेले आहे. आम्ही बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खाली उतरलो. तुम्हाला सुद्धा याचे दर्शन देतो. तुम्ही पण बाप्पाचे दर्शन घ्यावे. केतवाडीच्या महाराजाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढील बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. तिथेसुद्धा भरपूर प्रमाणात रांग होती, परंतु श्रेयसचा मित्र तिथे सभासद असल्याकारणामुळे श्रेयसच्या मित्राचे ओळखीवरती आम्ही जाऊन तिथे बाप्पाचे दर्शन घेतले. त्याने आम्हाला आत प्रवेश मिळवून दिला. तर त्याचेसुद्धा धन्यवाद. धैर्या तुझे धन्यवाद. तर त्याच्यामुळे आम्हाला या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. तर बाप्पाचे दर्शनाच्या वेळेस इतकं जाणवलं की आजूबाजूला त्यांनी भिंतीवरती खूप छान असे संदेश लिहून ठेवले होते. तर सगळेजण आम्ही या बाप्पाच्या दर्शनासाठी खाली उतरलो आणि आतमध्ये आम्ही सगळीकडे पाहिलं तर भिंतीवरती भरपूर असे त्यांनी संदेश काहीतरी लिहून ठेवले होते. खूप सुंदर असे संदेश होते जे तुम्हाला दाखवते या रेकॉर्डिंगमार्फत. जमल्यास तर वाचावे तुम्ही. तर दोन्हीकडे त्यांनी असे छान संदेश लावले होते आणि बाप्पाची मूर्तीसुद्धा खूपच आकर्षक होती आणि सुंदर होते. तर हे असे संदेश लिहून ठेवले होते त्यांनी. ही बाप्पाची सुंदर अशी मूर्ती, खूप छान, खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती. या सुंदर बाप्पाचे दर्शन आम्ही घेतल्यानंतर इथून बाहेर पडणार होतो. परंतु इथे बाजूला एक दुसरी सुंदर अशी मूर्ती होती. त्या सुंदर मूर्तीचे सुद्धा दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तर बाहेर पडल्यानंतरचा नजारा काही
येथेच आमचे खेतवाडीतील सर्व पापांचे दर्शन पूर्ण झाले आणि आम्हाला जमेल त्या परीने आम्ही तुम्हालासुद्धा पापांचे दर्शन घडवलेले आहे. तर असेच आमच्या व्हिडिओमध्ये बघत करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.